उशीर झाला तुला, अजून आली नाही तू घरी. आई मी ऑफिसमध्ये आहे, मला खूप उशीर होईल आज, खूप काम आहे ऑफिसमध्ये. ठीक आहे, लवकर येण्याची वाट बघते. हो हो लवकर उठावं लागेल, आपल्याला उशीर झालाय. बाबांनाच कॉल करायचा, मोबाईल खराब झाला, कसं कॉल करा बाबा. टॅक्सी 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 टॅक्सी. क्या लड़की है? चल छेड़ के हम छोड़ दे क्या? बोलना मैडम, बोलना मैडम. चला ही अवस्था तुझी कोणी केली? काय झालं बाळा? असं रडून काय झालं सांग बाळा. अगं जानकी, ग्लास पाणी तरी आणून दे. काय झालं बाळा? शांत हो, शांत हो, शांत. आता सांगशील का काही? सांग लवकर. आई दोन गुंडांनी माझ्यावरती जबरदस्ती केली. शांत हो बाळा, आपण पोलीस कंप्लेंट करू. जाऊ चल आपण पोलीस नाही जास्त जे चालेल त्यासाठी आपण पोलीस कंप्लेंटच करू. चल आपण जाऊ. चल बाळा जाऊ आपण. बोला मॅडम, काय झालं? सर, आमच्या मुलीवर 2 गुंडांनी चेट केलेली आहे, त्यासाठी आम्ही तुमच्याकडे कंप्लेंट देण्यासाठी आलेले आहे. कधी आणि कुठे झालेली आहे? ऑफिसवरून निघताना त्यांनी 2 जणांनी चेट काढलेली आहे, 2 गुंडांनी. शिंदे यांची कंप्लेंट करणार. मॅडम, नाव काय तुमचं? कोणत्या प्रकारे झालं? किती वाजता? काल रात्री 10 वाजता. या तुम्ही, मग आम्ही कळू. सर, 2 दिवस झाला आम्ही कंप्लेंट देऊन तुमच्याकडे, तुम्ही काहीच नाही करणार ते आले. आम्ही करतोय, तुमचं चालू आहे. कधी करणार सर तुम्ही? काळजी करू नका मॅडम, चालू आहे तुमचं. तुमच्याच केसचे चौकशी नाही चालू शिंदे आहे. हे करणार बारबाराने. काय शिंदे हे बारबारांची काय घेणं करून काय ते चालू आहे मॅडम तुमचे. तुम्ही 2 दिवसात परत या, परत मग चौकशीचे सगळे सांगतो तुम्हाला. कॉल काय सांगतो. अरे यार, ही मंत्र पॉलिसी सुरू करत नाहीये. हा बरं, आज तर वुमेन्स डे सेलिब्रेट करायचं होतं आपल्याला. का उचलत नाहीये? चल बरं, आपण तिच्या घरी जाऊया. हो, चल जाऊया. काय करून खायलीस तू? काय
येशील का? गाड्याच्या पैसे भरतात, पाणी होती ना. पाणी पी. आता पण झालं काय का की सांगायला की नाही फोन गोंडाने माझ्यामध्ये जबरदस्ती केली. बरं चल प्रिया, आताच्या आता आपल्याला पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे. हा सर, पोलीस कंप्लेंट करूया. नाही बाबाने पोलीस कंप्लेंट पण केली पण काहीच ऍक्ट करत नाही पोलीस काहीच ऍक्शन घेत नाही. आता कसं ऍक्शन घेत नाही, चल परत कसा जाऊया त्यांच्याकडे. कुठपर्यंत आली आहे तुमची कंप्लेंट? तुमचं एकच काम आहे का आमच्या मागं सगळ्यांचे केस असतात ना आमच्या मागं करायचे काम म्हणजे तुम्हाला ही केस महत्वाची वाटत नाहीये का? आम्ही प्रयत्न करतोय ना आणि करतोय ना ज्यावेळेस आपल्याला क्लो भेटेल ना त्यावेळेस आपल्याला कॉल करा ना. कधी भेटणार की तुम्ही जर ऍक्शन घेत नाही सोशल मीडियावरती हे व्हिडिओ टाकले पाहिजे. कारण की आजकाल आपण बघतोय सगळेजण मोबाईलच यूज करतात ते. सहज कोणी आपल्याला असं बघत नाही. जास्त करून मोबाईलवरती जर एखादी बातमी येत असेल तर ती जास्त फेमस होतीये. हाय ना, तुम्ही बघताय ना सगळेजण. बरं टाक बरं प्रिया. केली शेअर तीच आहे ती मुलगी, तिच्यावर हे झालं, अत्याचार झाले, तीच आहे. चल आपण बोलू तुझ्याशी. काय म्हणू तुझ्यासोबत? माझ्यावरती अन्याय झालाय खूप अत्याचार झाले माझ्यावरती काहीच पोलीस पण काहीच रिएक्शन घेत नाही काहीच ऍक्शन घेत नाही. ठीक आहे, आपण तिला सोडू शकतो. बरं चला आपण एक ना सोबत येऊ तिच्या. कोण कोण माझ्यासोबत आहे? मी चला तुझ्या सोबत आहे. चला मग. भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे. नाही भेटलाच पाहिजे. भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे. थांबा थांबा, एकाने सांगा जे सांगायचं ते बरोबर. एक दिवस झाले 2 दिवस झाले दिवसांदिवस आम्ही तेच ऐकतो आम्हाला न्याय कधी भेटणार आहे. नका नका करू असं, आम्ही नाही दिलीत, आम्ही त्याच ह्याच्यावर आम्ही तेच ऐकतो किती दिवसापासून आम्हाला फिक्स तुम्ही सांगा कधी न्याय भेटणार नाही तर आम्ही आम्हाला 24 तासाचा वेळ द्या, आम्ही तुम्हाला मुंबई पकडणार आहे. जर तुम्हाला ही केस खरंच जर लढवायची नसेल ना तर आम्ही आमचा कायदा हातात घेऊ. तुम्ही आम्हाला 24 तासाची मुदत द्या. 24 तास आमचं मला तुमच्या मुद्दा तुमच्या हात समोर असतात. बरं तुम्हाला फक्त 24 तास दिले जातील, नाही तर त्यानंतर आम्ही जे ॲक्शन घेईल ती तुम्हाला मंजूर करावी लागेल. ठीक आहे. चला आपण सांगितलेलं ते शिवाजीसोबत थांबलेले आहेत. आपण जाऊ. चला चला चला. हा झाले तो. सॉरी नाही होणार. मॅडम जसं हिने कशी आपली स्वतःची लढाई स्वतः लढली आहे, आपण पण अशीच लढाई पार केली पाहिजे. जसे की प्रत्येक स्त्रीने एक शौर्याची ढाल आणि तसेच कधीतरी ऊर्जेची माळ्याची शाल कधीतरी व्हायला पाहिजेतच. कारण की प्रत्येक स्त्री ही रणरागिणी असते. फोटो